बोल ना का आता बोल ना तो चोपी नाही दिसत नाही कुठे दिसतंय नारळांचं नाही दिसत असं थोडं थोडं असं थोडं थोडं पुढं आलं काय का अलीकडे आलं नाही होते ना दिसतं का हां त्या दिवशी पाहिजे असं पाहिजे बस. आता बरोबर नारळ ते दिसलं का मुंगले वाले दिसतात नारळांची दिसत जेव्हा थोडा हालत वर नारळ दिसत दिसत नाही डब्याची जागा अलीकडे आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भाऊ भगवान भीमशिव महाराज की जय पवनसुत हनुमान महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय नवनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भाऊ भगवान भीमशिव महाराज की जय पवनसुत हनुमान महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः
अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतार धरान भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तोषविले सकळ विप्रा फोडणे भगवत गीता भांडार सकळ जना वाढिले आयशा तो कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी तोद ग्रंथार्थे विपुल सुरस वैखरी ते वदविका. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु इथं, तर त्या गुरुला यांनी गुरुचं स्मरण करून आणि गुरुला प्रार्थना करून हे ग्रंथ चांगला पुढे वाढवावा अशी विनंती केली. मागेले अध्यायी कथा सुरस दिधले भाक मचिंद्रास वर देवने वात चक्रास गमन करिता पै झाला आणि श्रीरामाची झाली भेटी तेनेही वर ओपुनी शेवटी पाशुपतरायाची रामाचे पोटे कामना संतुष्ट केली मचिंद्रे. तर आता कालच्या अध्यायात स्वतः सूर्यदेवाचं वरदान झालं मच्छिंद्रनाथाला आणि पाशुपत राजाला प्रभू रामचंद्राची भेट झाली. असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी त्वरिता अयोध्या मथुरा वंतिका यथार्थ काशी काश्मीरे पाहिले. आता या ठिकाणावर मच्छिंद्रनाथ निघाले. सप्तमोक्षपुऱ्या काशी अयोध्या सगळं मथुरा सगळं त्या ठिकाणी पाहिलं. आता मिथिला प्रयाग गया तुलस तेथे नमने विष्णुपदास अन्य तीर्थे करणे बांगलादेश चंद्रगिरी तो पातला. आणि त्या ठिकाणी आता मथुरा गया प्रयाग हे सगळे तीर्थ त्या ठिकाणी जाऊन स्नान करून दर्शन केलं मच्छिंद्रनाथांनी आणि पुढे बांगाल देशाला पोहोचला चंद्रगिरीला. गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मणा तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे. आता मग त्या गावात भिक्षा मागायला गेला असता जे 12 वर्षापूर्वी जे भस्म दिलेलं होतं त्या सरस्वती ब्राह्मणला, तर ते आठवण झाली त्याला. मनात म्हणे याच सदने पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करुणे जिदली होते निश्चय. आणि त्या घरासमोर गेल्याबरोबर मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं की आपण 12 वर्षापूर्वी ह्याच घरी आपण मंत्र पुत्रासाठी दिला होता संजीवनी मंत्र आणि ते भस्म या ठिकाणी दिलं होतं आपण. तर ते साध्वी विप्रदाया सरस्वती नामे होती दया सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या सुकृत होते ते. आणि अशी ती सरस्वती ना देवी एकदम असे चांगला स्वभाव होता, दयाळू होती आणि चांगली गृहिणी होती. तरे 12 वर्षे लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐशे वधवणी भस्मचे मोठे सरस्वती ते दिधली असे. आणि आपण त्या मातेला सांगितलं होतं की मी 12 महिने या ठिकाणी पुत्राला दीक्षा द्यायला येईल असं सांगून आपण त्या सरस्वती बाईला ते भस्म दिलं होतं. त्याचं आठवण आली त्यांना. अरे त्या मायेचा शोध करून पाहू तेचा वरदनंदना ऐशे हृदय मच्छिंद्र आणून सदना माझे प्रवेशला. आता मग आपण जर एखादं रानात काही पेरलं तर आपल्याला वाटतं कसं काय उगलंय कसं काय नाही, जाऊन बघावा. दुसऱ्या दिवशीच्या 2-4 दिवस आपण बघत येडा करा उगलेलं पेर काय झालं, आपल्याला उत्साह असतो, आनंद असतो. तसं आता तो आपण जे भस्म दिलं ते मुलगा केवढा घे कसं काय झाला असं ते मच्छिंद्रनाथाला वाटलं आणि म्हणले आता त्या मुलाला आपण प्रत्यक्ष नजरेने बघू असं म्हणून त्या घरात मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला. उभा रावणे विप्रांगणे हे सरस्वती ऐशे पुकारे वाणे तवते ऐकून शुभाननी बाहेर आले अति त्वरे. आणि मग त्या दारात गेल्याबरोबर आल्लक पुकारले आणि म्हणले सरस्वती देवी नावाने आवाज दिला त्या बाईला आणि मग ती बाहेर आली. येता देखील योग मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तमा म्हणे महाराजा भिक्षांना जोळी माझे स्वीकारे. आणि मग ते योगी दारात भिक्षा मागण्यासाठी आलेला पाहिल्याबरोबर तिनं ताटात भिक्षा आणली म्हणले त्याचा स्वीकार करा महाराज.
मचिंद्र म्हणे ओ शुभानने तव नाम काय ते ऐकू दे काने ये रे म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मदाशे. आणि मग मचिंद्रनाथ म्हणले बाई तुझं नाव काय ते मला आधी सांग. तर ते म्हणले मला माझं नाव सरस्वती असं मला लोक म्हणते सगळे. उपरे मचिंद्र बोले ते नाम काय तव भ्रता राहते ये रे म्हणे सर्व त्याचे दयाळपती म्हणता ती. आणि मग म्हणले तुमच्या मालकाचं नाव काय आहे तर ते म्हणे त्यांचं नाव दयाळपती असं ब्राह्मण म्हणून आहे. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती तै सरस्वती ऐशी ऐकून कोणाचे ते मिळाले तेव्हा नाथाच्या. आणि मग नाथाने विचारलं बाई तुमची जात कोणती काय तर ते म्हणे आम्ही गौड ब्राह्मण येतं. मग आता हे सगळं ऐकल्यावर मच्छिंद्रनाथाच्या सगळ्या खुणा पटल्या. मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावे कोठे तव बाळका ये रे म्हणे जे पुत्र मुख पाहिले नाही अद्यापे. आता मग मच्छिंद्रनाथ म्हणले बाई तुझा मुलगा कुठे ते मला दाखव पण आता. तर ती म्हणले महाराज मला मुलगाच झाला ना अजून. मच्छिंद्र म्हणे बोलशी का खोटे म्या वरद भस्माशी दिदलेची मुठ भस्म नो येते संजीवने पीठन पुत्र रूपीचे दर्शवे. मच्छिंद्रनाथ म्हणले बाई खोटं बोलू नको मी काय दिलं होतं ते मला खात्री म्हणले ते जे मत संजीवने मंत्र टाकून तुला भस्म दिलेलं होतं पहिलं ते पोरग दाखवे मला कुठे मुलगा दाखवे परी तो पुत्र कैसा रामर मागे सोडिला कैसा तेज पुंज अनुन्ना निळमयेच्या ऐसा पुत्र असेल की. आणि म्हणले तू इकडे तिकडे काही सांगू नको बाकीच्या गोष्टी मला ते सूर्यासारखा इतका तेजस्वी मुलगा असणार आहे त्याच्यामुळे ते कुठे मला पाहायला पाहू दे. असो भस्माचे मोठी ऐकता वाणी खुणयुक्त झाली नितंबिने परे भस्माचे मोठे ते उकिरडा बोने दांडले अन्याय वाटला. आता भस्माचं नाव काढ्याबरोबर ध्येय झाला बाकीच्या बायाने आपल्याला काय सांगितलं आपण त्या भस्माचं काय केलं. आता उकांडेव टाकलं त्याच्या ध्यानात आलं ना आता झाली भामठेवणी. तेने करुणधारी भयग्रस्त हृदय संचरला कंपवात चित्ते म्हणे आता नाथ शिक्षा करेल मध लागे. आणि मग घाबरले हातपाय थरथरा कापायला लागले घबराट झाली काळजाच्या ठिकाणी. आणि म्हणजे आता हा नाथ काय मला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही. नेनो शापे करेल भस्म की तोडेल स्वशक्तीने माझा काम के तरुरूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल ते. आता ते म्हणजे एक शब्दात माझं भस्म करीन नाही तर मग मला म्हणून वय झाड वय काही असं एकदा शब्द गेला याचा काय मग पुन्हा त्याला जाईल निघून इथून. आधे मी अल्पबुद्धी पासून घेतल्या आहेत नितंबिनी वाणी के कान फाट्याची विपरीत करणे या विद्यावरणी असते ते. आता म्हणले माझीच सल्ला मिळालाय हुशार बायाचा घेतलेला सगळ्या ते म्हणले कान फाटे बेकार असतील असे असतील तसे असतील. आता पहिलेच म्हणले मी येडी आहे म्हणून. नाटक चेतक कुडे अपार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट तया पाहुणे जाया पाहुणे उत्तम बरवट तुझी करीते तेचे दिनमान पर्यंत कुत्री उत्तम जाया करीते रात्री मग शेणी घेऊन शेद पात्री भोग भोगीते दुरात्मे. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की दिवसभर कुत्री करून हिंडीचे माग आणि रात्री बाई करते बरोबर घेऊन झोपतेत म्हणून. आईचे पूर्वी मदत सखिया मुखी श्रवण केले होते परित्वाचे बोल समजता सत्य हो पाहत असे. आता हे म्हणले पहिल्याने ऐकलं होतं आता पायाच्या तुम्ही पाहत खरं काय आता इथं लय अवघड झालं. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कान फाट्या करुणे चेटके दशा करील की माझे तरी याते कवन उपाय काही सूचना करो काय हा ओळख धरुणे समय साधून आला परतोने. आता माझं माई काय आई गाय नाही म्हणले आता हे कान फाट्या काय मला सोडणार नाही आता काय इलाज करा म्हणजे येणार बरोबर संधी साधून आलाय म्हणले. आता आई शहरी ते म्हणे दलपद तरी गात्रे थरथरा कापता अत्यंत भयाचे भरुणी भरते शुद्धी पात्रा सोडले तिने. आणि मग ती घाबरली हातपाय सगळं थरथरा कापत होतो आधी ती. आणि मग तुला असं एवढं टेन्शन आलं मेंदूवर तर ती बेशुद्ध झाली त्या ठिकाणी. यावरी नाथ म्हणे ओ जननी पाशी काय तू पिशाचपणे पुत्र कुठे येतो दावे नाही उशीर न लावे हो माते. आणि मग आता तिथं असं सोंग काढल्याबरोबर मच्छिंद्रनाथ म्हणले सोंग करू नको हे बाकीचे मुलगा कुठे ते मला दाखव मला टाइम नाही म्हणले. आता आयशिया बोलाचे होता दाटी मग विचारी हृदय गोरटे
की असे वदावी खरे गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो. आणि मग आता हे मनाशी विचार केला म्हणजे आता याला खरंच सांगावं लागेल, आपल्याला काही इलाज नाही. खरेपणी आहे वरम मिथ्यावादी होईन शर्मा, दैवे अन्याय सापे होऊन मुक्त होतचे तो प्राणी. आणि चूक झालेली असली तर खरं बोलून कबूल केली ना तर त्याचा दोष लागत नाही, आणि खोटं बोललं तर मग पाप होतं आपल्याला. तस्मात जी खरी सत्यनिधी त्यात सहाशे बहु असते, पाचा मुखे वधून श्रीपदे मुक्त करे अन्याय. आणि मग म्हणजे खरं बोलण्याचं सत्यनीती हे. आता काय करू आपण, 5 जण पंच जमा करून हेच बोलू आपण. तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे येवो कैसे घडून, परे सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू. आणि मग तिथे मनाच्या ठिकाणी ठरवून टाकलं की आपला जीव जाऊ अथवा राहू, मरण येऊ काय हो. तर आता जे खरं झालंय तेच आपल्याला या योग्याला सांगायचं म्हणजे. आता मग चरणे ठेवणे भाळ उभय जोडून कर कमळ, म्लान मुख दीन विकळा वृत्तांत सकळ निरोबी. आणि मग पायावर डोकं ठेवलं, हात जोडले केलो आणि चेहरा केला. आणि मग ते सगळं काय घडले हकीकत सांगितली. म्हणे महाराजा क्षमाशळा आपण धोका प्रसाद दिला, परी अन्याय मद पासून झाला भस्मगारे सांडेरे. आणि म्हणले महाराज आता क्षमा करा मला, तुम्ही जो प्रसाद दिला होता तो माझ्याकडून मोठी चूक झाली आणि मी तो कंब्यावर टाकला. सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नव्हते म्हणा, भस्माने पुत्र होईल कोठून आयसे म्हणून सांडिले. आणि तुम्ही म्हणता कशामुळे टाकला, तर मला काय त्या गोष्टीवर भरोसा बसला नाही, आणि राखाने कुठं मुलगा होईल का याचं मला पटलं नाही म्हणून मी टाकून दिला. शेजारी असते बोलते जनधारा म्हणते प्रज्ञावान, खरे नोये निरूपण केले विचित्र तुझ लागे. आणि मग बाकीच्या बायाने माझ्या मनात नाही नाही त्या शंका आणून दिल्या शेजारणीने, आणि म्हणून म्हणजे मी घाबरून गेले. ते संशय आणून म्हणे नेनो कैशी घडेल करणे, जठरे पेटला कोपवन्नी तरी आपणचे भोगावा. आणि मग त्या ठिकाणी माझ्या मनात संशय आला, शंका तयार झाली. आणि मग मला रागाच्या याच्यात काही समजलं नाही काय करावं ती. अपत्याकरिता परमाहित परग्रही मिरवावे काय यथार्थ, म्हणून गप्य धरले चित्तात समस्ते वदलिशे. जन्मात आल्या परोपकार करावा हे शासन निर्धार, न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. आणि म्हणले जन्माला आल्यानंतर माणसाने करता आला तर परोपकार करावा कोणावर, पण जर नाही करता आला तर त्याला अनुपकार करू नये, त्याला तकलीफ होईना त्या आपण वागू नये. उत्तम रक्षाचे करावे लावली न घडे तरी न टाकावा खंडोने, धर्म करावा न मेजने वारू नये कवनाते. आणि लावायचं असलं तर चांगलं झाड लावा, फळ येणार लोकांना फायदा होईल असं, नाहीतर का काट्या बाबळी असं काही लावून उपयोग आहे का. किंवा चांगलं झाड तोडून आपल्या लावणं जर नसलं होत, आपण तर सगळे आंबे जांभळे तोडून टाकल्या. तरी धर्म करता नाही आला तर करू नये, आपल्या नाही झालं तर नाही करू, पण कोणी जर करीत असलं तर त्याला आडव येऊ नये. आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी परान वारावे, विवाह कार्य कदा न मोडावे आपुली बुद्धी वेचून या. आपल्याला जर तीर्थाला जाणं घडलं तर घडून द्यावा जावा, आणि नाही घडत दुसरं जात असलं तर त्याला आड पडू नये, किंवा त्याला त्याच्यात विघ्न का आणू नये. आपण कोणाचं जमलेलं लग्न आपण कधीच म्हणू नये आपल्या मनाने बुद्धीनं. गौतमी करो जाता तोरी तिथे वेचू नये वैखरे, तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये. आणि गाय जर कोणाच्याकडे माल खात असली चोरून तर त्या ठिकाणी आपण चाडी करू नये. आणि चोराला जर आता पोलिसांनी धरला मारित आली, खरोखरचा चोर असला तर आपण त्याला मध्यस्थी सोडून द्या असं म्हणू नये त्या ठिकाणी. सुता पाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मनक्षिण, सुने पाशी सासूहीन म्हणू नये कदापि. आपल्या फायद्यात आलं बघ, मुलाला आहे ना बाप तुमचा बाबा असं आहे तसं आहे, काही चुगल्या करू नये, लई वाईट आहे, लई पितो, लई हिंडतो, काही करतो, कुठाने करतो असं पोराच्या मनात कानात भरू नये. आणि सुनाला तुझी सासू लई अशी आहे तशी असं सांगू नये, हे सगळ्या ध्यानात धरायला घेतू नये. खूप तडागमुळे बागायत करता वारू नये कवनाते, कोणी कीर्तनाशी असतील जात आड येऊ नये त्याशी. कोणी येर तळमळ काही जर तयार करीत असला तर त्याची बंद पाडू नये. येरीला जागा फेर घेता आला त्याला आड पडू नये.
आणि कोणी कीर्तनाला जात असलं तर त्याला म्हणा काय कीर्तनाला काय झालं वरतोड करू असं म्हणू नये कोणाला आड येऊ नये आपण आपुले वैखरी वेतल्या हो पाहे पराचे अनहित तरी ते विचारून स्वचित्तात मौने काही न बोलावे. आता समोर अशी एखादी घटना घडत असते आपण जर बोलत त्या ठिकाणी भांडणं मारामाऱ्या वाढायच्या किंवा काहीतरी नुकसान होत असतं अशा वेळेस आपण आपल्या कानाला चिमटा घेऊन गप बसा मुकाट्या जरी खरं असलं खोटं असलं तरी काही बोलू नये. आईचे दानोनी सरस्वती सत्य बोलती ते युवती के महाराजा विश्वास चित्ते ठसला नव्हता त्यावेळी. आणि असं सगळं मनाच्या ठिकाणी जाणून ती सरस्वती ब्राह्मणी देवी बोलत होती कोणाला तर मच्छिंद्रनाथाला म्हणले महाराज काही मनात तुम्हाला भरोसा बसलाच नव्हता. आईशी आयुक्ती प्रयुक्ती करून भावा भावे दृष्टी वेतुना जेणे जनाचे होय कल्याण तोची अर्थ करावा. आणि जर युक्ती काही ते बोलताना जर बोलायचं असलं जर जगाचं कल्याण होत असलं तर सोयीसोयीनं ती प्रश्न आपण हाताळला पाहिजे. असं त्या ठिकाणी ते तुकडा मोड नाही केली पाहिजे त्याची. मनोनी भस्माचे सांडवन मद दयाळा घडले पूर्ण काय करो दैवहीन उपाय तो अपाय झाला जे. आणि म्हणले अशा प्रकारे माझ्याकडून चूक झाली आणि माझ्या दैवातलं जे होतं ते मी हाताने म्हणजे सांडून दिलं. हे वाटे चालता तारी धनाची ग्रंथिका पुढे आले परे दैवहीना बुद्धी संचार अंध व्हावे ते समय. आता रस्त्यात धनाचा भांडा पडलं होतं पण तेवढ्या जागेत असं मनात आला की आंधळ कसं चालत असं बघून डोळे झाकून चालले आणि त्यावर हांडा मागे गेले परत डोळे उघडले काय फायदा म्हणले. हे कल्पतरूच्या वृक्षा खाली कल्पिली कल्पना फळाली के पेशा चेवत बुद्धी संचार दैवहीना शेवटे अन्याय माते झाली आता क्षमा करावी माऊली. अज्ञानपणे उडविले इत माझे महाराजा. आता म्हणले झालं गेलं मला माफ करा मला क्षमा करा जे झालं ते माझ्या अज्ञानामुळे झालं आणि माझं हित सुद्धा बुडालं त्यात. परी ऐकता वाणी मचिंद्र खिन्न झाला मने श्री आदाती पापरूपिणी या विश्वासाचे भांडार आहे. हिताहित कदा नदान ती भलती जे पद ठेविते आपण बुडून दुसऱ्याशी बुडविते 42 पूर्वजांशी. आता मग मचिंद्रनाथ मनाच्या ठिकाणी नाराज झाले दुःखी झाले म्हणले बायकाच्या जातीवर भरोसा ठेवू नये आणि यांचा कोणावर भरोसा नसतो म्हणले. नाही त्याच्यावर कोणावर भरोसा ठेवते जागरण पाहिजे वरदाने घालते नाही त्याच्या ज्योतिषाला 6 पायल्या घालते आणि एखादा तुकडा नाही द्यायची. श्री या संगे लाभ किंचित काही दिशेना सकळा नाहीत उगाचे राबे भाडा इथं ऋषभ जेवी वनिता. आणि मग ते म्हणले बाया बरोबर राहण्याचा लाभ कवडीचा नुकसान डोंगरा एवढं राहतं म्हणले. आणि त्यांच्या बरोबर राहायचं म्हणजे सारखं बैल राबल्यासारखं राबावं लागत. उदयापासून सायंकाळ कष्टामित होते तुंबळ एक क्षण चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. या विषय सुखाची बरी मानावी जरी हृदयांतरे ते वय स्वशक्ती बाहेर निर्बळपणे मिरवावे. ऐसे जीवाची अवस्था होय मेली नरका माझी जाय केल्या कर्माचे रूप फेडा या आचरण काही नशेची. आणि मग म्हणलं असं या संसारात रात्रंदिवस राबाव जीवाला कुठं थोडी सुद्धा विश्रांती नाही काही नाही. आणि यांच्या बरोबर राहिल्याने काय होतं शक्तीहीन होती माणसाची आणि मेल्यावर सुद्धा नरकाला जावं लागत. याच्यातून सुटायला काहीच मार्ग नाही. शिष्य पाप गुरुनाथा श्री पाप भोगने भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. आणि शिष्याने जर पाप केलं तर ते गुरुला फेडावं लागत आणि बायकोनं पाप केलेलं नवऱ्याला फेडावं लागत. तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जना हो प्राणी गा प्रज्ञाहीन महामूर्खा ते मलिन दुष्कर्माचा भांडारी. आणि मग याच्यामुळे जे बायाच्या बुद्धी बरोबर डोक्याला डोकं लावीत बसते तो सगळ्या जगात मूर्ख प्राणी म्हणले आणि पापाचा मागवाली येतो. तन्याय मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीरा आणोने. आणि मग तसाच मूर्ख मी या ठिकाणी ठरलो मचिंद्रनाथ स्वतःला म्हणायला लागले या बायाच्या नादाला लागलो आणि याला ते सूर्याच्या येतो भस्म दिलं म्हणले मी मंत्राने. या उपरी आणि गवर मंत्र संजीवनी आहे आमरा
सूर्यवीर्य देवर रचला शेल कोठे. आता ते म्हणले यातलं चुकीचं काही नाही, मंत्र संजीवनी अमरे आणि सूर्याचं वीर्य आपण त्यात हे केलेलं आहे, मंत्रित केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा गर्भ नक्कीच झाला असं ना, तो पुढे तरी असं आता आपल्याला सापडावं लागेल. तरे आता ठाव सांडेला शोध करून पाहो वैला, ऐसा म्हणे विचार केला सरस्वती ते बोलत जे. आता म्हणजे मग आपल्याला त्याचा ठेपा ठापा पाहावा लागेल. तर मग आता त्या सरस्वती बाईला काय विचारलं म्हणे, मायो ऐक वचन घडले घडो दैव योगाने, तरे सांडिले भस्म ते ठिकाण मम दृष्टीशी धावे का. आता म्हणले माई काय घडलं असं ते घडलं, दैव योग म्हणा, त्याला दैवाची गती म्हणा, तुझं नशीब म्हण. पण आता ते भस्म तो कोणत्या जागेत टाकलं ते जागा तरी मला दाखव. तुझ्यावर एक शोभ करावा काहीतरी पदरी काही पडत नाही, तरी सांडिला ठाव माझे आई निज दृष्टी धावी का. आता म्हणले तो राग केला, तुला जाळून भस्म केलं तर काय फायदा मिळणार आहे मला, मला उलट स्त्री हत्येचं पाप लागन. त्याच्यापेक्षा माई ते पुढे टाकलं तेवढं मला दाखव. आईशे बोलताना तवानी भय पेटले मुळी होणे, प्रांजळ चित्ते शुभाननी मुख चंद्रा उचंबळी. आणि जेव्हा मच्छिंद्रनाथ असे बोलले तेव्हा मनात टेन्शन कमी झालं, थोडासा चेहरा जे धाक होता ते धाक कमी झाल्यामुळे चेहरा खुलला थोडा. म्हणे महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दाविते तुम्हा, पुढे चाले योगमा नाथ जात शेष वेशवे. म्हणले महाराज ते जिथे टाकलं भस्मती जागा मी किती ना असं करून त्या उकंड्याकडे चालली बाई पुढं आणि महाराज पाठीमागे चालायला लागले. तेव्हा तो क्रीडा केर उद्दाम गोवर पडला पर्वता समान, येथे जाऊन सुमधुम नाथा प्रते सांगत असे. आता ते बाम ना जाऊ का ते काय दर चाल खट टाकतात का आपल्यावर, बाला किती काय झाडा इतक्या शेंड्या इतक्या झाल्या 12 वर्षाचा उकांडा, मग ते जा केले कोणत्या ठिकाणी. हे महाराजा तपोजीची ती सांडिली भस्माची मोठी, ऐसे ऐकोनी नाथ होते आका मारे बालका ते. आणि मग म्हणले या इथं टाकली तुम्ही अशी जागा दाखवली, आणि ते पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने त्या बालकाला हाक मारली तिथं. हे हरे नारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता, जरी आता शिर या गोवरात निघ्न त्वरित या समय. आणि म्हणले हे हरिनारायणाच्या अवतारा सूर्याच्या मुला या उकांड्याची ताशील तिथून ताबडतोब बाहेर निघ. या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला शेतू ते उत्तमा, तरे गोरक्ष शेतू ते नाम सुडाळपणी मध वाटे. आणि या गोऱ्यात राखे त्याच्यात या भस्माच्या ठिकाणी तुला जन्म मिळालेला आहे, त्याच्यामुळे तुझं नाव गोरक्ष ठेवावं असं माझ्या मनाच्या ठिकाणी वाटतं, असं मच्छिंद्रनाथ म्हणाले. 12 वर्षेपर्यंत बैसला अशी गोवर रक्षणार्थ, म्हणून गोवर रक्षक नाम तुझे पाचारितो स्वच्छंदे. आणि म्हणले तो 12 वर्षे उकरड्याला राखण बसला, ते काय सांभाळलं, या ठिकाणी गाईचं शेण हे सगळं असतं पवित्र ठिकाणी म्हणले उकांडा सुद्धा. आणि 12 वर्षे जर राहिल्यामुळे तो तपच या ठिकाणी जवळजवळ झाले, म्हणून तुझं नाव गोवर रक्षक म्हणून गोरक्ष असं ठेवतो म्हणले. तरे आता न लावे उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर, ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला. गोरक्षनाथ महाराज की जय, गोरक्षनाथ महाराज की जय, गोरक्षनाथ महाराज की जय. आणि असा आवाज दिल्याबरोबर त्या ठिकाणी गोरक्षनाथ त्या उकिरड्यातून बाळाच्या रूपात बाहेर पडले आणि त्यांचा आवाज त्या ठिकाणी आला. म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया, परी गोवर्णगाने गुंफित काया भार काढी महाराजा. आणि म्हणले महाराज मी या ठिकाणी पण माझ्या अंगाला शेण ही सगळी घाण लागलेली तरी धुवून काढा म्हणले. ऐचे ऐकून बोले उत्तर लवकरी आणू निलो पत्र, महे विदारुणी नग गौर बाळतनु काढिली परी ते तनुलता बालार्क करणे दिशे ममता, के गणमांदुषे विद्युलता चमक दावे आगळे. आणि मग त्या ठिकाणी हळूहळू काय थोडं फावडं ते आणून थोडं हळूहळू ती बाजूला काढली, तिथले राख ओकांड्याचं हे आणि बाहेर काढलेलं असं सूर्यासारखं तेजस्वी त्या बाळाचं तेज होतं, वीज चमकाव असं की पूर्ण प्रेंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशिजा,
ते वेतनो गर्भ मदनाचा जग माझे मिरवला. हे दुसरा ईशदो चक्रधर त्याजवनी आता मूर्तीसार. वीट म्हणून क्षीरसागर म्हणून येते आलाशे. कुंकुमाकार पदकंप पंकज सकळ अंगोळ्या तेजपुंज. चंद्राकार समविराजे नखे अग्र अंगोळी. भोटी वसुनिळा पूर्व देखा की इंद्रनिळाची झळके बिका. मन गटावरी अलौकिका सकळ पोटरे विराजे. गुडघ्यावरी जानुस्थळ दैशे स्तंभ करदैचे उभय सरळ. त्यावरी कटी तटाचे निर्मळ हरे माझ्या समानावे. कटीवरती नाविधान त्यावरती हृदयाती सुगमा. सुगम परी विद्याधाम ऐशे परी वाटतसे. सरळ भाऊ स्कंधी शोभत परी अजान भाऊ दिसो येत. तया माझे जग समस्त उभ्या कदळी मिरवती. त्यातही अंगुळ्या सरळ प्रकाम तया अग्रीनक उत्तम उग्रतमा. चंद्राकृती तेज उत्तमा कोर दैशी द्वितीये जे. असो स्कंधा माझे ग्रीवा सकळ घोटिता बिकदावी सकळ. तयावरी हनुवटी निर्मळ अधरो परी शोभतजे. अधर दंत जिभे सैदानन केवळ चंद्रमूर्तिवंत. परी आनन नोये धाम निशित वेद धनाचे विराजे. सरळ नाशिका शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत. चक्षु नवेद ते शशी आदित्य नांदवया पातले. बाळ विशाळ कबरी भार कुरळ वरती पिंगटाकार. ऐसा महाराज सर्वेश्वर उदयालय वाटते. आता हे सगळं त्या बाळाचं वर्णन आहे. त्याचे नाक कसे, डोळे कसे, कान कसे, नख कसे, करंगळ्या कशा, बोट कसे, हे सगळं. आता मला सांगा त्याचा ना आईचा माणसाचा काही संपर्क आला कुठं. सूर्याचा मुलगा आहे देव. आता सूर्याचा म्हणजे मुलगा कसा त्याचं ते वर्णन या ठिकाणी आलं. आणि 12 वर्ष झाले तिथं. 12 वर्षे आलो की त्या सर्व गुणी पाहता बालका. सरस्वतीने भाडे देख तर्जनी ते लाविले. आणि मग आता 12 वर्षाचं लेकरू पाढ्यावर त्या सरस्वती देवीने असा कपाळाला हात मारून लावून बसली. मनात म्हणायची गोष्टी आणि जनी मीच करंटी. आयशा पुत्र माझे पोटी येत दैवे उच्चे दिला. आणि मग म्हणले मीच खरी करंटी. मग नशीब बेकारे मी वाईट. असा एवढा चांगला पुत्र माझ्या पोटाला आलेला होता पण मी हाताने नाश केला म्हणली. चित्ते उठवणे परम तळमळ नेत्री दाटली अपार जळ. मोये करपे हृदय कमळ रुदन संवादानुवादी. आणि मग आता डोळ्यातून धारा चालल्या पाण्याच्या. कासावीत झालं. मग आता फुंदू फुंदू रडली बाई. मग आता ते पाहुणे मच्छिंद्रनाथ म्हणे खेद का वो करशी व्यर्थ. तुझा नवता तो सुत प्राप्त कैसा होईल. अरे म्हणले बाई आता तळतळ करून काय, वाईट मानून रडून काय उपयोगी का. हे मुलगा तुझ्या नशिबात नव्हता त्याच्यामुळे तुला ते प्राप्त झाला नाही म्हणले. पापान योग स्वान पराचा बक्षितो भाग. परे उलटोने रसना मार्ग स्वान दैवे विराजे. आता काय रे कुत्र जसं एखाद्या कावळ्याचा तुकडा टाकलेला घेऊन पळत तसं म्हणले. आता हे तुझं झालं म्हणजे तुला काय उपयोग नाही झाला. तन्याय मूर्तिमंत विभाग नसे हा ईशा सुत. आता शोक करशी का व्यर्थ तपशाप विभाग मिरविशी. आता म्हणले बाई तू तळतळ करू नको, काही करू नको, नाहीतर मग काय होईल. पुन्हा तुला एखादा वाईट चुकीचा शब्द गेला तर तुला शाप लागेल म्हणले. आता काहीच करू नको. तन्याय मूर्तिमंत विभाग नसे हा ईशा सुत. आता शोक करिशा का व्यर्थ तपशाप विभाग मिरविशी. तरी जातो येथून नाक घेशील शापवानी. माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका शाहेना. तरी म्हणले बाई आता तू ताबडतोब या ठिकाणून निघ. इथं काय रडून पुढून सांग करू नको. जर माझा शब्द एखादा गेला तर ते देवाला सुद्धा चुकत नाही म्हणले. आईशे बोलेला क्रूर वार्ता सरस्वती पावली भय चित्ता. मागे पाऊल ठेवणे तत्वता निज सदना पातळले. म्हणले निघून पहिली असं. मग आता आदित्य तिला घेऊ बसलेलं होतं आणि ती म्हणजे आता याला एवढा राग आलेला आपलं निघा इथून. आता आपल्याकडून सगळं झालेलं म्हणून तिथून हळूहळू एक एक पाऊल मागे सरकत निघाली. एरीकडे गोरक्षनाथ येऊन वंदिले गुरुपदाते. मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह होपे तसे. आणि मग गोरक्षनाथ बाहेर आले, धुवून काढलं तर सगळं.
आणि मग त्यांनी काय केलं की मच्छिंद्रनाथाचं येऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं. मच्छिंद्रनाथाने त्यांच्या कानात अनुग्रहाचा मंत्र दिला आणि शिष्य बनवलं त्यांना. ओम इति एकाक्षर अक्षर हे मंत्र आला इथं. हे म्हणजे ग्रंथाला फायदा कसा होतो, याच्यात प्रत्येक ठिकाणी एक अध्यायाचे एक मंत्र असतो आणि ह्या मंत्राचा उच्चार झाला की याचा याने काहीच राहत नाही. तुम्ही ओम ओम नामाचा जर जप केला ना, तुमच्या शरीरात आजार राहत नाही, तुमच्या नशिबातले संकट आडी अडचणी सगळ्या निघून जात्या. कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आणि जास्तीत जास्त किती वेळा म्हणायचा. हे मंत्र जपायचा टाइम असा आहे की 3 ते 5:30, पहाटे 3 ते 5:30 उठायचं, सणातून जाऊन यायचं, हातपाय धुवून धुवायचे, दात घासून तोंड धुवायचं, पाय धुवायचे, आंघोळ नाही करणं शक्य होत आणि निवांत असं बसायचं. असा 108 वेळा म्हणायचा. सुरुवातीला असं मोठ्याने म्हणायचा, नंतर मनात म्हणायचा. 2-3 महिने मोठ्याने म्हणायचा, नंतर मनात म्हणायचा आणि ते दररोज करायचं. तुम्हाला कोणते संकट असले ना 3 महिन्यानंतर ते निवारण होत चालत. 3 महिन्यानंतर गुण येते. कोणाला रुपये द्यायचा नाही, कोणाला देवऋषी बघायचं नाही, काही नाही. ते आपल्याला आणि हेच मंत्र, एवढंच एक मंत्र पहिल्यापासून सगळे देवाचा आहे. वरदास्त ठेवणी मवळी सकळ निवटिली अज्ञान काजळी, वरद विभूती चर्चुनी बाळे मुख कुरवाळे प्रेमाने. आणि मग डोक्यावर हात ठेवला मच्छिंद्रनाथाने, आशीर्वाद दिला, तोंडावरून हात फिटवला आणि डोक्यावरून हात फिटल्यावर त्याच्या ठिकाणचं सगळं अज्ञान निघून गेला आणि ज्ञानाची प्राप्ती झाली. मग आता धरोनी तत्वता म्हणे तानुल्या उठाता, मयीचे गोचर करून तीर्था हरे पारायणा सकामाते. आता म्हणले तर माझ्याबरोबर म्हणले 11 बाळा उठतो, तर आता आपण पृथ्वीवरचे वेगवेगळे तीर्थाचं दर्शन करून येऊ. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलेन चरणा माथा ठेवित, श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला. आणि ठीक आहे म्हणला महाराज. असं म्हणून मच्छिंद्रनाथाच्या पायावर डोकं ठेवून परत दर्शन घेतलं आणि आपण कसं लहान लेकरू आपलं बोट धरून चलत, तसं बोट धरून मच्छिंद्रनाथाचं त्या ठिकाणावरून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ निघाले. चंद्रागिरी स्थान सोडून करते जगन्नाथी गमना, तो मार्गी जाता 1 ग्राम कनकगिरी लागला. आता मग चंद्रगिरीचे गाव सोडून जगन्नाथाकडे निघाले, तर त्यांना रस्त्यामध्ये कनकगिरी नावाचं गाव लागलं. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरत बोलता झाला गोरक्षास, बारे प्रारंभ क्षुदेश जटला माझे दाटला. आणि ते गाव पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ म्हणले, वा आता मला बी जरा भूक लागल्यासारखी झाली, थोडा आता भिक्षेचा काय स्वयंपाक पुढं काय असते. कक्षे माझे घालून धुळी बारे संचरोनी वस्ती मिळे, भिक्षा मागून ये वेळे क्षुधा माझी हरे के. आणि म्हणले आता ही डोळी धर गुतेव म्हणले हातात बघलात आणि इथं गावात भिक्षा मागून आण आणि मला सुद्धा भूक लागली, तर माझी भूक म्हणले मला काहीतरी खाऊ दे. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर धुळी कक्षे घेता, संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी. आणि मग गोरक्षनाथानं धुळी घेतली, आजी काखात गुंतली आणि गावात घरोघर भिक्षा मागायला थोडा. भिक्षा मागता ते उद्देशित तो गेला एका विप्रग्रहाशी, ते पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले. आणि आता अशी भिक्षा मागतो गावात, हे घर ते घर असं चालता चालता एका घरी भिक्षाला गेलं तर त्या घरी पितृ होते. त्या दिवशी विप्र करून या भोजन उपरी मागत्याशी देतशी अन्न, ते संदेशी गोरक्ष जाऊन लक्षादेश जलपतशी. आता त्या ठिकाणी पितराची हे विधी झालेला होता, सगळे ब्राह्मण ते जेवण तृप्त झाले होते आणि त्या ठिकाणी त्या गोरक्षनाथाने आलक म्हणून त्या ठिकाणी दारात उभे राहिल्याबरोबर त्यांचं लक्ष गेलं तिकडे.
तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य कानी सर्व गुणी संपन्न तिने पाता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तात मने धन्य हे बाळा तिथ चांगुलपणी मिरवतसे प्रत्यक्ष माती भाषे कैसा की बालार्क तनुता उतिला ठसा की हारुणी चपळेचे मांदुसा मैला गे उतरला आणि त्यांनी त्या ठिकाणी गोरक्षनाथाने आलक म्हणून पुकारल्याबरोबर त्या घरची जी बाई होती तिने पाहिलं. अरे म्हणजे काय गोड देखलोय, जसं सूर्याच पिल्लू दिसते असं इतकं. परे हा तापशी योगी वरिष्ठ माते भास तो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझे मिरवतसे. पण म्हणले नुसतं बाळक नाही दिसत, हा कोणीतरी मोठा योगी दिसते मागच्या जन्मात असं काही शापवाणी काही झाले असल्यामुळे जर आला असला इथं याने अवतार घेतला असला तर आईशे जाणून रवडस वडी पात्रे पदार्थ स्वकरे वाढे अन्न सामग्री हाते तातडे घेऊन आली भिक्षेशी. आणि मग गाई गडबडीने ती बाई घरात गेली आणि तिने ते सगळं जेवणाचं पात्र भरून आणलं. खाजा करंजा पदार्थ घिवर पोळी भात शिरा कचोर मार पुव्यादी सुकुमार परम मृदू भक्ष्यतो छोटी मुगदळ बुद्धी विषेद पूर्ण पोळीया विस्तीर्ण पात्रास गाऱ्या पुऱ्या पंच मधुर श्रद्धा पूर्ण ठेविल्या वड्या पात वड्या शाखा भूत मस्तकाचे धुन भरित कोशिंबिरी आंबे राया ते बहु भात चटणिया कढी सांबारे वडी त्यात सारा मठी तंतनीत नाना द्रोण भरणे द्रुत मेत कुटा दे वाढिले ज्याला ज्याला गणती पोटभर घ्या. मध्यभागे ठेवणी भात त्यावरी वरण कनक वर्णात तळी वडे पोखरे दयात घालून या वाढिले. आता एवढे केलेले स्वयंपाक ध्यानात आपल्या आपल्या घरी करायला. आईच्या परिषदसांना घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारे प्रीतीने. आणि असे सगळे जेवढे स्वयंपाकाचे पदार्थ केले ते सगळं भरून मोठं ताट पात्र भरून वाढून आणलं. गोरक्ष महाराजा पुढे ठेवलं आणि त्यांचं दर्शन घेतलं नमस्कार करून. गोरक्ष पाहता पात्र सुरत मने वाटला परमहर्ष चित्ती म्हणे त्या नितंबिनीचा धन्य धन्य माऊले. आता एवढं ताट भरून व्यवस्थित दिलेलं जेवण त्याच्यामुळे गोरक्षनाथाला सुद्धा प्रसन्न वाटलं आणि म्हणले माऊली धन्य धन्य म्हणले. आम्ही कोठील कोण नोहे इष्ट सोयी रे जना आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले. आता गोरक्षनाथाने मनाच्या ठिकाणी विचार केला ते म्हणजे आम्ही काही सोयरे के झाले का आम्हाला का आवत नका बोललेलं निरोप आहे, पण आम्हाला सुद्धा एवढं मोठं पात्र भरून दिलं त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी आनंद झाला. पात्र पहा घवघव हे पात्र नो हे यथार्थ शिवलिंगी शोभला बात पात्र शाळुका मिरवली नाना पदार्थ प्रकंते शिवाशी अपार सुगम के शिवला खोले डासोळून शाळुका ते मिरविले हे प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र मैचे प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले. तरी शाकनो हे पृतना मिळ खाजे मंत्री दिशे सबळ मवळे छत्रते जाळ वरान्न हे मिरवले. ऐसा भास भातुने हृदय पात्र कक्ष धोळीत ठेवी आशीर्वचने तोषवणे बाये जाता झाला महाराज. आता या सगळं भरलेलं पात्र त्याने हळूच धुळीत ठेवलं आणि त्या बाईला आशीर्वाद दिला माऊलीला. चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते आता हवेतून स्वकष्टात केवी हिंडावे घरोघरी. आणि मग खरं जे आपण ज्याला म्हणतो ना संन्यासी, संन्यासाचा नियमच असा आहे पोटापुरतं मिळालं तर दुसऱ्या घरी सुद्धा मागायचं नाही. फक्त 5 घरं मागायची असा नियम आहे. सगळं गाव भरपेक्षा नाही मागायची संन्यासाने नियम आहे संन्यासाला. पण 5 घरातल्या जर 2च घरांनी दिली ती लोकांनी म्हणले वा पुढं तरी 6व्या घरी जायचं नाही. आणि 5ही घरांनी काहीच नाही दिलं तर सरळ मागायचं उपाशीच राहायचं तेवढाही. पण मग 6व्या घरी कोणाकडे मागायचं नाही. आणि बाबा लोक घरनं घरी सोडून कुठे वस्त्या रांच्या वस्त्या धान्य घाला नाही घाला बा ते कोणत्या संन्यासात बसते तुमच्या घरोघर मागे हाय का नाही. आता इथं काय चुकीत आपण मनाला थोडंच बोलत काही. घरोघर मागे ऐसा विचार करून चित्ती येऊन वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा झोळी कक्षे तुनी निघते काढून ठेवे पुढारा. आणि असं विचार करीत तोपर्यंत
मच्छिंद्रनाथापर्यंत पोहोचलं गोरक्षनाथ. आणि मग हळूच ती गोळी सांडलवड होऊ नये म्हणून हळूच काढली, गुरु पुढे ठेवली आणि गुरुचं दर्शन घेतलं. तेव्हा ते प्रत्यक्ष तपो मावळी विकासुनी पायी झोळी, तव ते अन्न सुंदर परिमळे नेज दृष्टी देखिले. आणि मग मच्छिंद्रनाथाने ते पात्र बाहेर काढलं आणि त्याच्यावर जे वाढून दिलेले पदार्थ ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. मग ते घेऊन आपले पाशी भोजन करे योगेंद्र तापाचे, अन्न स्वादे सरसनेचे लागता भक्षी आवडीने. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने जेवण करायला सुरू केलं. आणि ते आता पदार्थ चांगले म्हणजे एकदम गोडीनं आवडीनं ते खायला लागले. मुखा माझी कवळ करिता रसनान लावी दंता, म्हणे तर की होतील आता लवड सवडे लोटीत जे. आणि मग त्या ठिकाणी अत्यंत असे चविष्ट जेवण सुरू झालं. सगळं अन्न चांगलं होतं. जठर भांडारी भरून भरते आणि किच्चे नाही पुरते, परे सर्व पदार्थ कामायुक्त वडा प्रिय मिरवला. आता पोट भरत आलं, पण त्या सगळ्या पदार्थात तेवढे जे पदार्थ वाढलेले होते त्याच्यात वडे खूप आवडले मच्छिंद्रनाथाला. परे पदार्थ पूर्णपणे कामा येथे राहिले म्हणे, के वडा आणि कासता भोजने चांगुलपणा मिरवितो. आता म्हणले महाराज सगळं पूर्ण झालं कडे जेवण मनात, पण अजून एखादा वडा असता तर बरं झालं असतं, असं मच्छिंद्रनाथाच्या मनात वाटलं. काहीशी चित्ते कल्पना न पाहता झाला गोरक्षवदना, तो सतशिष्य ओळखून बोलता झाला गुरुशी. म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा, तो अर्थ उघड दावनी वचना आम्हा कार्या निरोपावे. आणि मग मच्छिंद्रनाथाने नुसतं पाहिल्याबरोबर गोरक्षनाथाने ओळखलं की यांना काहीतरी पाहिजे. मग म्हणले गुरु महाराज काय लागत ते मला सांगा, काही बी जे लागत असेल ते मी घेऊन येतो. ये रो म्हणे गोरक्षनंदना कामना वेदली माझी आमना, आणि वडा असता भोजना तृप्त चित्ते मिरवतो. अरे म्हणले बाकीचं काय नाही, सगळं व्यवस्थित झालं, पण मला वाटलं अजून एखादा वडा जरा असता तर बरं झालं असतं, असं गोरक्षनाथाला सांगितलं. आईचे ऐकून गुरुजी जोद म्हणे गुरु राजा महाराज, आता जे वडा आणून साधा तुम्हा प्रतिदिन मी. आणि मग असं म्हणल्याबरोबर गोरक्ष महाराज उठले. म्हणले महाराज मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला वडा आणून देतो. आता त्याच्या घरी आहे गवडी. आईचे म्हणून तात्काळिक उठता झाला तपोनायक, विप्रग्रही येऊन देख मारी हाका गोरक्षतो. आता मग त्या ठिकाणी परत गेलं गोरक्षनाथ आणि त्यांनी परत आवाज दिला. म्हणे मायो माया तानिक वडा जे तत्वता, मम गुरुचे कामनाचे चित्ता तृप्ती असता ते पावेना. आणि म्हणले महातोर म्हणले माये काही करपण एक वडा जे आमच्या गुरुची इच्छा पुरी राहिली म्हणले. तव ते बोले नितंबिने आला असे गुरुचे निमित्त करून, परेश काम सविता स्वेच्छापणे हृदय पात्रे लावे. अरे म्हणले आता तुला गुरुचं नाव करून तू परत आलास, हे तुझ्याच म्हणजे स्वतःच कारस्थाने म्हणली. माते जाऊने गुरु भक्ती कामने करू पाशी तृप्ती, तस्मात सकळ अर्थ कळवाला चित्ते मदला गे दानपा. अरे गुरुची भक्ती दाखवून तू स्वतःच्या पोटासाठी मागायला आला परत, हे मनाच्या ठिकाणी मला ओळखलं, असं ती बाई म्हणली. येरो म्हणे जननी आईशी कामनी वेदली नाही मानस, गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया. म्हणले माहीतच काही नाही माझ्या मनाच्या ठिकाणी, पण आमच्या गुरुची इच्छा असल्यामुळे त्याच्यामुळे मी तुमच्याकडे परत आलो म्हणे. तव ते बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना म्हणे, वेदली म्हणतोशी तरी प्राज्ञे वचन माझे ऐकावे. आता मग ती बाई त्याला गोरक्षनाथाला म्हणले जर गुरुचं नाव घेऊन सांगतोस तर मग माझं एक म्हणणं ते ऐक म्हणे तू. अगा मम भक्तीचे प्रसंगे करून तू ते दिले पहा वाढून, पुन्हा आला असे मागून तर ते नाही फुकाचे. म्हणले आम्ही एक दान म्हणून आमच्या स्वइच्छेने तुला एक पात्र वाढून दिलं होतं, पण तू परत मागायला आला, ते अन्न काय फुकटचं नाही म्हणले आमच्या जवळ सुद्धा. येरो म्हणे तरी त्यात काय लागते सांगा महास, त्याचे देऊन येतो ते खास वडे जाण इच्छितो. मग गोरक्षनाथ म्हणजे माई त्याला काय लागत असं ते मला सांगा, पण मला वडा मात्र पाहिजे म्हणजे पाहिजे. ये रे म्हणे गुरु भक्ती माते जाऊ पावला अशी शक्ती, परे वडे अन्नावरते पाहिजे ते डोळा काढून दे का. अरे मग म्हणले गुरुचं नाव घेऊन जर तू सांगतोस गुरुवर जर तुझी एवढी भक्ती आहे तर मी तुला एक वडा देते, पण डोळा काढून द्यावा लागेल. हे म्हणे काय कटन चक्षुका म्हणे वेदले म्हणा,
तरे चक्षु आता देन जाण उशीर नशे या कार्या ऐशे बोलून केले कौतुका तत्काळ अंघोळी अनामिका चक्षुद्वारे घालून देखा बाहेर काढले बुबुळा ते. अरे म्हणले बाई त्याला काही दिवशी ना असं म्हणलं नाही डोळा नाही कणगळी आणि कणगळी शरीर गोडा असं घातलं इकडून आणि लगेच डोळा काढा बाहेर. बुबुळ गोळ वाम करतटे ठेविता लोटला रुधिर पाठी जायचा नगे झाला लोटे आकाशमात उद्भवला असे. ते काय भूल देऊन ऑपरेशन आहे काय म्हणून तिथे काही नाही होत. डोळा काढ्यावर रक्ताची धार लागली तिथे. हे मांदार नदी स्वर्गी होणे उतरी मन कर्णिकेचे जीवने तन्याय चक्षुद्वारा उने लोट लोटला रुधिराता. आता तरुण होते लेकरू ते किती द्वारात धार लागली रक्ताची. म्हणावी ते रुधिर नो हे शक्ती दाखो पातले गुरु भक्ती विप्रकामना पात्र भरून हे जीवन भागीरथी दाविली काते जाया हिरण भवती सागराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्ष नगीची आणि असे असो तिने रुद्रा लोट लोटला महिवरा ते पाहुणे चिंता तुरा प्रेमे जाया मिरवली. रक्त म्हणजे इकडं एवढं सुरू झालं की खाली व्हायला लागत ते उभा आहे त्या ठिकाणी. ते पाहिलं तर ती बाई घाबरली. रुधिरवाता भडभडाट मही लोटला रक्तपात खंडना नो हे परमाच्या